तर दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्या प्रकरणामध्ये उपेंद्र पावसकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। थोड्याच वेळात त्याला शिवडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टातल्या कार्यवाहीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। उपेंद्र पावसकरनं हे कृत्य नेमकं का केलं, त्याच्या मागे नेमकं कारण काय, तो कोर्टामध्ये या संदर्भात काय नेमकं स्पष्टीकरण देतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्या प्रकरणामध्ये काल दिवसभर वातावरण तापलेलं होतं। दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ हा पुतळा आहे आणि या पुतळ्यावर लाल रंग फेकलेला होता। तेव्हा यानंतर उपेंद्र पावसकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। शिवडी न्यायालयामध्ये काही वेळामध्ये हजर केलं जाणार आहे। तर उपेंद्र पावसकर याचा चुलत बंधू असलेले पावसकर हे खरं तर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्याच्या चुलत भावानं अशा प्रकारे कृत्य केल्यानं खरं तर वेगवेगळ्या चर्चा घडत होत्या। त्यामुळे आता कोर्टामध्ये काय नेमकी कार्यवाही होतीये हे पाहावं लागेल। हा जो पुतळा जो आहे तो माझ्या वडिलांनी स्वतः तयार करून घेतला होता आणि असे दोन पुतळे महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे केले होते। एक माझ्या वडिलांच्याच त्यावेळेच्या खेड मतदारसंघामध्ये आमच्याच गावामध्ये आम्ही हा पुतळा बसवला आहे महासाहेबांचा। दुसरा पुतळा आम्ही त्याच वेळेस आम्ही इथे बसवला होता। तर एक मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या पुतळ्याची सुरक्षा आणि ह्या स्मारकाची गरिमा ही राखण्याचं काम हे शिवसैनिक म्हणून, आज मी राजकारणी म्हणून म्हणत नाहीये, शिवसैनिक म्हणून आमच्याकडनं केली जाईल।